नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। क्रेडाईच्या माध्यमातून रत्नागिरी इथं सुरू करण्यात आलेल्या 6व्या वास्तुरंग प्रॉपर्टी एक्स्पोचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव इथं सुरू करण्यात आलेल्या कॉलेज ऑफ नर्सिंगचं उद्घाटन डॉक्टर रमेश चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पडलं पार। आणि 6व्या वास्तुरंग प्रॉपर्टी एक्स्पो 2023 ला रत्नागिरीकरांचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव इथं सुरू करण्यात आलेल्या कॉलेज ऑफ नर्सिंगचं उद्घाटन डॉक्टर रमेश चव्हाण यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली।
विद्यार्थिनींनी आश्रम गीत सादर केलं. संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ विद्या कुलकर्णी यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. हे नाव आहे आपलं चांडाळ आर्किटेक्चर कॉलेज. असे आपले सर्व सिनियर म्हणजे एज्युकेशन, हायर एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, हे हायर एज्युकेशनमध्ये बरंच काही आपलं चालत आहे. 4 PCA कॉलेजेस आपली चालत आहेत, पैकी एक रत्नागिरीला आपल्याला आहे माहिती आहे आपल्याला. अशा या सर्व बॅकग्राऊंडवर जसं शिक्षणामध्ये आपण उत्तरोत्तर प्रगती करतो आहोत, तसंच अण्णांनी जेव्हा शिक्षण संस्था चालू केली तेव्हा शिक्षणापेक्षा मूलभूत हा समाजाचा विचार होता आणि तो धागा लक्षात घेऊन आपल्या बायाकर्वे अभ्यास केंद्राने विसावा नावाचं एक सेंटर चालू केलेलं आहे. बायाकर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र असं आपलं गेली 20 वर्ष पुण्याच्या आपल्या जागेमध्ये चालू आहे. त्यांनी हा नवीन उपक्रम चालू केला आहे. नवीन अशासाठी की 2च वर्ष झाली आहे आणि ज्या आजही समाजामध्ये पीडित अशा महिला आहेत ज्यांना घरात त्यांच्या त्रास होतोय आणि त्या कुठेही त्याला वाचा फुटत नाही, कुठेही त्यांना त्याचं मदत मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना, अशा महिलांना आपण आपल्या केंद्रात बोलवतो. त्या आपल्या केंद्रात येतात आणि त्यांना सर्व प्रकारची मदत, म्हणजे त्यांना कायदे तज्ज्ञांकडून कायदे सल्ला, मानसिक त्यांना काही आजार झाला असेल किंवा मानसिक त्यांना काही सल्ला उपलब्ध करून हवा असेल तर मानसिक सपोर्ट, फिजिकली काही त्यांना हवं असेल तर मेडिकल सपोर्ट, अशा सर्व पद्धतीचा त्यांना सपोर्ट देतो. बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि टेक्स्टाईल आणि फॅशन डिझाईन डिप्लोमा अभ्यासक्रमाचं उद्घाटन श्रीमती रेणुताई दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. डॉक्टर रमेश चव्हाण यांनी आरोग्यविषयक जुन्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शासकीय आरोग्य केंद्राव्यतिरिक्त प्रशिक्षित नर्सिंग सेवा दिली जाते. त्यामुळे 6वी 7वी शिकलेल्या मुली महिलांना खाजगी दवाखान्यामध्ये प्रशिक्षण देऊन आम्ही तयार करतो. त्या व्यवस्थित काम करत असतात. इंग्रजी भाषेचं ज्ञान सोडकं असल्यामुळे प्रशिक्षण पुरेसे नव्हतं. प्रॅक्टिकली त्या आपलं काम व्यवस्थित करत लेखी ज्ञान नसल्यामुळे त्याला प्रमाणपत्र आपल्याला देता येतात. आणि त्यानंतर सुद्धा त्या काळात आम्ही जवळजवळ 15 ते 20 वर्ष या मुलींना घेऊन प्रशिक्षण देऊन आणि व्यवस्थित नर्सिंग सेवा करायच्या आणि त्यावेळी काम चालू. परंतु या संस्थेने या 15 वर्षापूर्वी रुग्णसहायक नर्सिंग असिस्टंट हा कोर्स सुरू केला व 10 वर्ष तो व्यवस्थित चालवला. तो बऱ्यापैकी उपयोगी होता. परंतु शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे रुग्णालयातील नर्सेस कमीत कमी ANM हा कोर्स असला पाहिजे आणि त्यामुळे तो कोर्स बदलत पडला. परंतु संस्थेने हार न मानता प्रयत्नाची पराकाष्ठा करून आज हा ANM कोर्स चालू केला. याबद्दल त्याचे कौतुक करावं
याप्रसंगी सचिव PVS शास्त्री, श्रीमती रोजी भटवरा, डॉक्टर अलिमिया परकार, अशोक जैन, माजी आमदार बाळ माने, प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांच्यासह डॉक्टर्स, CA, वकील, प्राध्यापक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती रेणुताई दांडेकर यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. महाराष्ट्रामध्ये ज्या खूप जुन्या शिक्षण संस्था आहेत त्यातल्या फार कमी शिक्षण संस्था अशा आहेत की ज्यांचा हेतू, उद्दिष्ट, तत्व, ध्येय बदललं नाही. आणि या शिक्षण संस्थांमध्ये मला वाटतं महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचं नाव अग्रस्थानी आहे. मी हे टाळ्या वाजवण्यासाठी नाही बोलत, मी हे अशासाठी बोलते, थोडासा वेगळा संदर्भ मी तुम्हाला देणार. बाया कर्वेंच्या स्मृतीसाठी आणि त्यांच्या नावाने आज इथे व्यवसाय शिक्षण केंद्र उभं राहिलेलं आहे. माझी आई हिंगण्याच्या आश्रमामध्ये राहिला होती आणि बाया कर्व्यांच्या शेवटच्या काळामध्ये ती त्यांची सेवा शुश्रूषा करायला होती. पुढची आणखी मजा आहे. तर ही सेवा शुश्रूषा करताना बाया कर्व्यांनी म्हणजे आई तेव्हा 11वीत होती आणि बाया कर्व्यांनी त्यांना असं त्या म्हणाल्या, आता तुझं लग्नाचं बघते. माझी आई वेळाची, घरची खूप गरिबी आणि माझ्या आजीला 7 मुलं, त्यांनी त्यातली 2 मुलं तिथे टाकून आली. हे मी मुद्दाम म्हणते कारण काहीच आधार नाही. त्या काळामध्ये वेळाच्या गावातून म्हणजे 1947च्या आधी, कारण 1950ला बाया कर्व्यांचं निधन झालं. सर कदाचित माझा थोडा चुकत असेल, माफ करा. आणि त्यावेळेस असं म्हटल्यावर बाया कर्व्यांनी आईला सांगितलं, कोणत्याही मुलाशी लग्न कर, फक्त त्याला एवढंच विचार, मला शिकवणार नाही. संस्थेचे प्रकल्प प्रमुख मंदार सावंत देसाई यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. या ठिकाणी आपल्याकडे चालणाऱ्या कोर्सेसची माहिती देण्यासाठी उभा आहे. मग अशी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांचा उल्लेख केला की 94 पासून आपला प्रवास सुरू झाला. 1999 पासून BCA कॉलेज आपण सुरू केलं, जे त्यावेळेला महाराष्ट्रातलं पहिलं नर्सिंग कॉलेज SNDT विद्यापीठाचं ते रत्नागिरीत आपण सुरू केलं. आणि मग यथावकाश 2004ला आपण नवीन कॅम्पस आपल्याला बटानी जागा दिली, ज्या ठिकाणी आपण नर्सिंग कॉलेज आहे त्याच बाजूला BCA कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये आपण शिफ्ट झालो. त्या सगळ्याच्या बरोबरीने 2008 साली आपण B.Ed कॉलेज सुरू केलं, जे B.Ed कॉलेज सगळ्यांनी अतिशय चांगलं वाखाणलं. 100 इंटर्न असलेलं कॉलेज आपण 8 वर्ष अतिशय उत्तम तऱ्हेने सांभाळलं आणि विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्सही खूप चांगला होता. परंतु गव्हर्नमेंटचं धोरण त्याच्या वेळेचं बदलत जातात. 2 वर्षाचं गव्हर्नमेंटचं धोरण आलं आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या बऱ्याचशा अंशाने काम करत नोकरी करणाऱ्या शिक्षिकाच होत्या, तर त्यांना ते 2 वर्ष झाल्यामुळे ते काही झाले असं झालं. कॉलेजच्या विद्यार्थिनींचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. विश्वासूपणाने करण्यात काही वाईट व अनिष्ट आहे त्याच्यापासून अलिप्त राहील. इजा होणारे औषध स्वतः घेणार नाही. डॉक्टर सुनीता चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींनी आपल्या आवडीनुसारच नर्सिंग क्षेत्र निवडावे असा सल्ला दिला. सर्वप्रथम आज जे 2
प्रकल्प आहे नर्सिंग ट्रेनिंग आणि टेक्सटाईल अँड फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण हे 2 प्रकल्प या संस्थेतर्फे सुरू शुभारंभ झाला आहे. त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो हीच परमेश्वर करतात. 50 वर्षापूर्वी आपण रत्नागिरी बघितलं तर त्यात सिव्हिल हॉस्पिटलशिवाय नर्सिंगची सुविधा कुठल्याच हॉस्पिटलला उपलब्ध नव्हती. आम्ही सर्व जे खाजगी दवाखाने चालवत होतो त्यात साधारण 6वी-7वी शिकलेल्या मुली आणि महिला यांना घेऊन त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन सगळं कसं करायचं ते करायचं करून त्यांना ट्रेन करून आम्ही आमची नर्सिंगची जी सुविधा आहे ती भागवत होतो. अर्थात त्या आम्ही शिकवलेलं प्रॅक्टिकल काम ते व्यवस्थित करायचा अगदी पूर्णपणे खूप निष्ठेने आणि खूप चांगला करायचा. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. पुण्यामध्ये परवा एकाने मला विचारलं की तुमच्या संस्थेचं विजन मिशन काय आणि त्यांनी पुढं असं म्हटलं की मला 3 शब्दात सांगायचं. मला ते वेबसाईटमधलं वाचून नाही टाकायचं, अवघड नाही. परंतु गेल्या 2 वर्षात जे काही अनुभवलं, ज्या पद्धतीने इथले सर्व संचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, ते सेवक वर्ग ज्या पद्धतीने या संस्थेत काम करतात त्यावेळी त्याला 3 शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. 3 शब्द काय विजन मिशनचे की संस्था ही समर्पणाने काम करते, संस्थेत सेवाभाव आहे आणि संस्था सामाजिक भान ठेवून काम करते. अशा 3 शब्दात मला सांगितलं. हे शब्द फार लिहायला सोपे परंतु आचरणात आणणं हे अवघड काम आहे. आणि म्हणून 127 वर्षापूर्वी अण्णांनी जे स्वप्न ठेवलं होतं, बाया कर्वेंनी ज्या पद्धतीने काम केलं या समाजासाठी, तोच विचार आजही चालू आहे. हे लोकांना आश्चर्य वाटतं. कारण आज आपण 73व्या शाखेचं उद्घाटन करतो आहोत. 32,000 मुली आपल्या संस्थेत शिकत आहेत. आज आपण 2 या ठिकाणी युनिट्स चालू केले. आपल्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्याकडे नक्की लाभेल. आपल्या बरोबर आज मुलींची संख्या हळूहळू वाढत आहे. या ठिकाणी वसतिगृहाची पण व्यवस्था आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीकरांना मी विनंती करेन की आपण सर्वजण समर्थपणे मागे उभा राहाल याचा विश्वास असतो आणि थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनाली सावंत तर आभार प्रदर्शन स्वप्नील सावंत यांनी केलं. रत्नागिरी येथील क्रेडाईच्या माध्यमातून रत्नागिरी इथं सुरू करण्यात आलेल्या कोकणातील 6व्या वास्तुरंग प्रॉपर्टी एक्स्पो 2023चं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, उद्योजक किरण सामंत, कमांडिंग ऑफिसर विकास त्रिपाठी यांचा क्रेडाईतर्फे सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी एक्स्पो 2023 या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. So I think with that note, I think I thank all of you. म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवले. ते त्रिपाठी साहेब सुद्धा आहे. He is also very senior officer from ICG. He can also share his inputs maybe in the coming days. आणि आमच्याकडे काय इश्यू असेल, यू कॅन ऑलवेज कम. कमिंग टू द पॉईंट विच आय वॉन्टेड टू टेल. असं होतं की मी ज्यावेळी इथे जॉईन झालो, हे गुंडेचाजी आणि बाकी काही लोक आले होते आपले मंडळी, त्यांनी सांगितलं की ते एक इश्यू आहे, ते मीन सी लेवल पासून बिल्डिंग्सचा हाईट आणि कोस्टगार्डचा एक इश्यू होता. सो आई एम ए पर्सन हू सीज फोरकास्ट है ना, मुझे आगे कैसा होगा, शुड वी सपोर्ट ऑल दिस थिंग्स. दे टोल्ड कि सर हमको 130-140 मीटर करके दिया तो चलेगा. इन्होंने बोला, मुझे अभी नाम याद नहीं आ रहे कौन आए थे, बट आई रिमेंबर हिम बिकॉज वी वर्क विथ हिम इन गाय पकड़ना, ये सब चीज़ों में ही हेल्प्स अस, है ना. बाकी चीज़ों में हे दे टोल्ड की आम्हाला ते तुम्ही 130-140 मीटर्स करून द्या. मी सांगितलं 140 नाही, तुम्ही 190 घ्या. I told कि आप डायरेक्टली वो लेवल पे जाओ. So I recommended 190 meters to Government of India. I told I will fight. क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांनी कोकण प्रॉपर्टी एक्स्पो याविषयीची माहिती दिली. नमस्कार. आज वास्तुरंग 2023ला 6वा वास्तुरंग सोहळा आहे वास्तूचा. मला आज सुरुवात झाली आहे. मला खूप आनंद होतो आहे. सर्व विकासकांनी आपले जे बांधकामाचे प्रोजेक्ट आहेत ते ह्या निमित्ताने लॉन्च केलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल की प्लॉटिंग, बंगलो, कमर्शियल, रेसिडेन्शियल फ्लॅट्स असे विविध प्रोजेक्ट ह्या वास्तुरंग सोहळ्यामध्ये आज लॉन्च झालेले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून पूर्ण बांधकाम व्यावसायिक आलेले आहेत आणि त्यांचा उत्साह बघता नक्कीच हा आमचा जो वास्तुरंग सोहळा आहे 6वा हा यशस्वी होईल. कसं आहे की ह्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिक खूप उत्साहाने आपले नवनवीन जे प्रोजेक्ट आहेत ते लॉन्च करतात. त्यासाठी विविध स्कीम ते देतात. या निमित्ताने प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला जास्तीत जास्त आपल्या प्रोजेक्ट किती व्यवस्थित आणि काय काय गोष्टी त्याच्यामध्ये नवनवीन त्यांनी इंट्रोड्यूस केल्यात ह्या दाखवल्या जातात आणि त्याच्यातून त्याला जास्तीत जास्त जे काय बुकिंग असेल ते मिळण्याची त्याची इच्छा असते. त्यानिमित्ताने ते आपल्याला योग्य आणि जास्तीत जास्त डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करत असतात. मी या निमित्ताने रत्नागिरीतील जे नागरिक रत्नागिरी शहरामध्ये आहेत, रत्नागिरी शहराच्या बाहेर राहतात, त्यांना नक्कीच आवाहन करेन की आजचा हा वास्तुरंग सोहळा 4 दिवस चालणार आहे. या सोहळ्यामध्ये आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी नवनवीन गोष्टी ज्या इंट्रोड्यूस केल्या आहेत त्या लोकेशन्स, असं खूप काही बघण्यासारखं आहे. मी लोकांना नक्कीच आवाहन करेन की आपण नक्की भेट द्या आणि हा वास्तू सोहळा जो आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावा शेजारी 22 ते 25 डिसेंबर पर्यंत वास्तुरंग प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये रत्नागिरी येथील नामवंत बिल्डर्सनी आपापल्या इमारती आणि बंगल्यांविषयीची माहिती देणारे स्टॉल्स उभे केले आहेत. महेश गुंदेचा, समीर सावंत, सुमित ओसवाल, महावीर जैन, दीपक साळवी, प्रवीण जैन, संतोष तावडे आदी सर्व बांधकाम व्यावसायिक प्रॉपर्टी एक्स्पो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश गुंदेचा आणि दीपक साळवी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कसं माहितीये की तो घरपट्टीचा आणि आकारणीचा विरोध असल्यामुळेच ते मर्ज होत नाहीये. पण त्यांचा विषय एक लक्षात यायला पाहिजे की त्याच्याप्रमाणे आपली इतर सुविधाही वाढणार आहेत. नगरपालिकामध्ये जर कन्व्हर्जन झालं तर गटर आहे, रस्ते आहे, सगळे होणार आणि तो टॅक्स जो असतो, तो टॅक्स जो त्यांना भीती असते वाढवण्याची, तो त्यांचा 5 वर्षापर्यंत तो टॅक्स फिक्सच राहणार आहे. त्याच्यानंतर जुन्या ह्याच्यातच फिक्स राहणार आहे, नंतर तो वाढणार आहे. तर ह्या गोष्टीचं त्यांनी प्रशासनाने त्याचं जर कंटिन्यू केली
तर त्या लोकांनी नक्कीच निश्चित तयार होतीलच आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायती जागरूकता केली पाहिजे त्याची. तर निश्चितच ग्रामपंचायती मर्ज होतील आणि नगरपालिकेची हद्द पण वाढवेल. आता ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही बांधकाम करताय, आता तुम्हाला अडचणी काय येतात तिथे नेमक्या? आता ग्रामपंचायतीमध्ये रस्ते लहान पडत आहेत, गटरची सोय होत नाहीये, पाणीचं नियोजन बरोबर होत नाहीये, त्यामुळे थोडं बिल्डर लोकांना त्रास होतोच त्या काम करण्याचा. त्याच्यामुळे शहरामध्ये समावेश होणे लवकर गरजेचं असं आपल्याला अतिशय गरजेचा. लवकर ग्रामपंचायतीने शहरामध्ये समाविष्ट व्हावा, हद्दवाढ करावी, महानगरपालिका व्हावी, ही आमची नक्की तयारी त्याची आहेच. शासनाकडून आम्हाला अपेक्षा म्हणजे रत्नागिरी मोठी होत डेव्हलप होत चालली आहे. हद्दवाढीचा एक मगाशी विषय झाला, तो रत्नागिरीला हद्दवाढी व्हायला पाहिजे. दुसरं आम्हाला रत्नागिरी आता वाढते, लोक आता जी पर्सेंटेज आमचं 20 ते 30% ग्रोथ होते, ती जास्त होण्यासाठी आपल्याला रत्नागिरीमध्ये एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी कारखानदारी यायला पाहिजे, कारखाने रत्नागिरीत यायला पाहिजे. याच्यासाठी आपल्या शासनाकडून आपल्याला प्रयत्न व्हायला पाहिजेत. ते झाले तरच रत्नागिरीची डेव्हलपमेंट होईल, अदरवाईज रत्नागिरीची डेव्हलपमेंट नाही. आता आपल्या सुदैवाने आपले उद्योग पालकमंत्री आहेतच, प्लस आपले उद्योग मंत्री पण होते संबंध आहेत. ह्यांच्या मार्फत आम्ही त्यांना बोललेलो आहोत तुम्ही काहीतरी नवीन कारखानदारी आणा म्हणून. ते आता त्याच्यासाठी प्रयत्न त्यांचे चालू आहेत, ते आपलं लवकरच होईल असं आपण अपेक्षित धरूया. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. क्रेडाईच्या माध्यमातून रत्नागिरी इथं सुरू करण्यात आलेल्या 6व्या वास्तुरंग प्रॉपर्टी एक्स्पोचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव इथं सुरू करण्यात आलेल्या कॉलेज ऑफ नर्सिंगचं उद्घाटन डॉक्टर रमेश चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पडलं पार. आणि 6व्या वास्तुरंग प्रॉपर्टी एक्स्पो 2023ला रत्नागिरीकरांचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.